कोणताही सोशल मीडिया किंवा इंस्टाग्राम उघडला तर त्यावर लड्डू मुत्याचे रील्स दिसून येत आहेत। दिव्यांग असलेला लड्डू मुत्या फिरणारा पंखा बंद करून विभूतीप्रमाणे भक्तांच्या कपाळावर धूळ फेकत आहे। दोन माणसे खुर्चीवर बसलेल्या लड्डू मुत्यांना धरतात, मग लड्डू मुत्या फिरत्या पंख्याला थांबवून त्याची धूळ भस्म म्हणून फेकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती ट्रेंड होत आहे। पण खरं तर हा लड्डू मुत्या म्हणजे हा बाबा खरा लड्डू मुत्या नाही, हा दिव्यांग खरा बाबा नाही। लड्डू मुत्याच्या खऱ्या भक्तांनी या दिव्यांग लड्डू मुत्याविरोधात संताप व्यक्त केला आहे। मग खरे लड्डू मुत्या कोण, त्यांनी कोणता चमत्कार केला, लड्डू मुत्या म्हणजे ही दिव्यांग व्यक्ती कोण आहे, त्याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। खरे लड्डू मुत्या कोण आहेत? बागलकोट तालुक्यातील सिमकेरी जवळ मूळ लड्डू मुत्यांचा मठ होता। लड्डू मुत्यांनी 2 ऑगस्ट 1993 ला समाधी घेतली। लड्डू मुत्या डोक्याला अंगाला गोनपाटाचे पोते बांधत असत। या गोनपोटाच्या पोत्याला ते पीळ देऊन त्याला मोठ्या दोरीसारखे बनवत ते त्याला लड्डू असेही म्हणत। यावरूनच त्यांचे नाव लड्डू मुत्या बाबा असे पडले। या दोरीने ते भक्तांना फटकेही देत असत। गंमत म्हणजे असे फटके खाणे म्हणजे नशीब फळफळणे असेही काही भक्तांना वाटत असे। लड्डू मुत्याचं खरं नाव काय? लड्डू मुत्यांचे मूळ नाव मलया असे होते। 1970-1990 च्या दशकात बागलकोट आणि विजापूरसह उत्तर कर्नाटकात लड्डू मुत्याची एक चमत्कारी व्यक्ती म्हणून पूजा केली जात असे। ते काय सांगतील ते खरं होत असे अशी त्यांच्या भक्तांची भावना होती। ते कोणत्याही दुकानात गेले की दुकान मालकाला मोठा नफा मिळत असे, त्यांच्या नशिबाचे दार उघडत होते। सिमकेरी मध्ये आहे लड्डू मुत्यांचा मठ। ज्यांच्या घरात ते गेले घरवाल्यांना देवी आशीर्वाद देत असे, त्यांच्या कुटुंबाची भरभराट होत असे अशी ही भक्तांची श्रद्धा बनली होती। तसेच लड्डू मुत्यांचा मठ फक्त सिमकेरी मध्ये आहे, बाकी कुठेच नाही। कोठेही शाखा अथवा मठ नाही। इतर मठांमधून स्वामीजींची नियुक्ती करण्यात आली नाही। लड्डू मुत्या हे सिमकेरी येथील होते, त्यांचा पुतळाही तेथे आहे। भाविक तेथे येऊन दर्शन घेतात। प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला येथे प्रसाद वाटप केला जातो। मूळ लड्डू मुत्यांचा होत आहे अपमान, त्यामुळे आताचा फॅन बाबा लड्डू मुत्या मूळ लड्डू मुत्याशी काहीही संबंध नाही। आता अचानक ही मतिमंद व्यक्ती लड्डू मुत्याच्या रूपात जन्माला येते, पंखा बंद करून चमत्कार दाखवते। मूळ लड्डू मुत्यांच्या भक्तांनी आवाहन केले आहे की रील्स मधील बनावट लड्डू मुत्यापासून सावध राहा। बनावट लड्डू मुत्या व त्याचे साथीदार पैसे मिळवून नागरिकांची फसवणूक करत आहेत। लिंगिक झालेल्या मूळ लड्डू मुत्याचा हा अपमान आहे असा संताप भक्त आणि मठाच्या प्रशासकीय मंडळाने व्यक्त केला आहे।